नमस्कार. आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी सौ संगीता प्रशांत करंबळी सहभाग घेतला असून आज आपण कंटोला व हिंदीमध्ये किंकोडा व इंग्लिशमध्ये स्पाइन घाट, डिझल घाट असे व स्वीट करेला असेही संबोधले जाते. ही भाजी वरून काटेरी व आतून मऊसूद अशी छान कोवळी भाजी असते. भाजी निवडताना कोवळी हिरवीगार निवडावी. ही भाजी आपण सर्वप्रथम मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊन नंतर हे भाजी नितळून आपण दुसऱ्या चांगल्या पाण्यामध्ये परत स्वच्छ धुवून घ्यावी. पुन्हा हे पाणी नितळून पुसून घेऊन आपण ही भाजी चिरण्यासाठी घ्यावी. ही भाजी चिरताना दोन्ही बाजूने कडा कट करून उभे चीर द्यावे. उभे चीर दिल्यानंतर यातील एका साईडने बारीक पातळसर काप करावे. काप करत असताना आतील गर किंवा बिया जून वाटत असतील तर ते थोडे काढून बाजूला ठेवून द्यावे. फेकून देऊ नये. ते बारीक कट करून भाजीमध्ये वापर करावा. पातळ असे स्लाइस करून घ्यावे. सर्व भाजी असं चिरून झाल्यानंतर ह्या भाजीचे महत्त्व म्हणजे ह्या भाजीमध्ये आयर्न, प्रोटीन, लो कॅलरीजमुळे वजन घटते व हार्ट अटॅक, डायबिटीज व स्किन संबंधित हाय ब्लड प्रेशर, डोळ्यांचा आजार, बद्धकोष्ठ, कफ ह्या सर्व गोष्टीसाठी सर्व गुण संपन्न आहे. म्हणून ही भाजी सर्वांना उपयुक्त, सर्व आजारावर आहे. कर्टुला भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 4 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं व 2 बॅडगी मिरच्या व 1 तमालपत्री आणि डेकोरेशनसाठी कोथिंबीर. मसाला: लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, बडीशोप पावडर, धने पावडर, जिरे. 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. आलं लसूण पेस्ट केलेलं आहे. कांदा बारीक कापून घेतलेला आहे. मिरची उभ्या कापलेल्या आहेत. कर्टुले: अशा प्रकारे कर्टुले उभे चीर देऊन असे पातळ काप करावेत. मी पाव किलो कर्टुलेमध्ये एवढे काप झालेले आहेत. कर्टुले निवडताना हिरवीगार कर्टुले निवडावीत. जर एखादी पिवळी असेल तर त्यामध्ये आत लाल जून बिया असतात, ते काढून टाकावेत. बी कोवळी व असे गर पातळ असेल तर असे घेतले तरी चालते. हे कर्टुलेचे काप एका जाड कढईत 2 मोठे चमचे तेल घालून एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यावे. या भाजीसाठी तेल थोडा जास्त घालावा, कारण हे फ्राय करून क्रंची करून घ्यावे. गॅस मोठाच ठेवावा. सतत एकसारखे हलवत राहावे. अशा प्रकारे कर्टुले फ्राय करण्यासाठी 3 मिनिटे लागलेली आहेत. आता उरलेल्या तेलामध्ये मिरची फ्राय करून घ्यावी. मिरची फ्राय करून बाजूला काढून ठेवावे. त्यानंतर त्या तेलामध्ये 1 तमालपत्री, 2 सुक्या लाल मिरच्या, जिरे 1 चमचा,
कांदे बारीक चिरून घेतलेले, आलं लसणाची पेस्ट सर्व एकत्र करून भाजावा. गॅस मोठाच ठेवावा. कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजावा. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यावी. कांदा भाजल्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, धने पावडर 2 चमचे, बडीशेप पावडर 1 चमचा व चवीप्रमाणे मीठ घालावे. सर्व जिन्नस एकत्र करून त्यामध्ये टॅमॅटो प्युरी घालावी. टॅमॅटो प्युरी घातल्यानंतर सर्व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावे. सर्व जिन्नस भाजल्यानंतर थोडेसे पाणी घालून ग्रेव्ही एकजीव करावी. होण्यासाठी थोडे झाकण ठेवून वाफ द्यावी. गॅस मंद आचेवर ठेवावा. मसाला भाजेपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवावा. अशा प्रकारे मसाला फ्राय झाल्यानंतर हे करटुला भाजलेलं यामध्ये घालायचे व सर्व असे मिक्स करून घ्यावे. व्यवस्थित करटुला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यावे व एक मंद आचेवर एक वाफ आणावी. झाकण काढून अशा प्रकारे एक वाफ आली की गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर घालावी. अशा प्रकारे करटुल्याची धाबा स्टाईल भाजी तयार झालेली आहे. ही भाजी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत असे खाऊ शकता. ही भाजी आपल्या आहारात नेहमी असावी. ह्या भाजीमध्ये अजीवनसत्व असल्यामुळे अत्यंत उपयुक्त व गुणकारी भाजी आहे.